नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत टाकणे. प्रशांत क्लासेसमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. अभ्यास करताय ना विद्यार्थी मित्रांनो? कारण अभ्यास करायलाच पाहिजे. कारण खास करून आपल्या सर्वांसाठी आपल्या YouTube चॅनलवरती घेऊन आलो आहोत सहकार क्षेत्रातील महत्त्वपूर्ण GDCA कोर्सेस विषयी माहिती आणि मार्गदर्शन. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचतील. आज आपण GDCA पेपर नंबर 5 आणि त्याचबरोबर पेपर नंबर 4 त्याचबरोबर पेपर नंबर 1 साठी अत्यंत महत्त्वाचे असणारे टॉपिक आजच्या ह्या लेक्चरला अभ्यासणार आहोत. आजचं जे आपलं लेक्चर आहे ते पेपर नंबर 4 च्या संदर्भातलं आहे. परंतु पेपर नंबर 5 आणि पेपर नंबर 1 देखील तितकाच आपल्याला महत्त्वाचा असणार आहे या प्रश्नांच्या दृष्टीने. ओके. चला सुरुवातीला आपण महत्त्वाचे पहिले प्रश्न समजून घेऊया की नक्की आम्हाला प्रश्न तरी कोणते अभ्यासायचे आहेत. चला फर्स्ट क्वेश्चन्स आपण लिहून घेऊया. तालुका सहकारी निरीक्षक संघ. तालुका सहकारी निरीक्षक संघ आणि दुसरा क्वेश्चन जो आपला असणार आहे त्या ठिकाणी सहकार चळवळीतील सहकार चळवळीतील सहकार विभागाचे महत्वाचे स्थान. ओके. हे दोन्ही क्वेश्चन्स आपल्याला आजच्या लेक्चरला व्यवस्थितरित्या समजून घ्यायचे आहेत. सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे समजून घेण्याआधी सगळ्यांनी एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पेपर नंबर 4 साठी हे क्वेश्चन्स आम्हाला त्या ठिकाणी कंबाइनली देखील विचारले जातात. म्हणजे कसे, तर तुम्हाला एक लॉंग क्वेश्चन्स विचारला जाईल. खालील दिलेल्या महत्त्वाच्या संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. मग त्यामध्ये तुम्हाला तालुका सहकारी निरीक्षक संघही असेल किंवा त्याचबरोबर तुम्हाला सेकंड क्वेश्चन त्यामध्ये देतील. सहकार चळवळीतील सहकार विभागाचे महत्त्वाचे स्थान स्पष्ट करा किंवा भाष्य करा किंवा आपले मत मांडा. हा क्वेश्चन तुम्हाला सेपरेट सुद्धा त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. पेपर नंबर 1 साठी देखील महत्त्वाचा आहे. पेपर नंबर 5 मध्ये देखील तुम्हाला हे प्रश्न रिपीट होताना दिसतील. त्यामुळे कन्सेप्ट आम्हाला पहिली यामध्ये क्लिअर असणं आवश्यक आहे. चलो पॉइंट्स आता सर्वांचे क्लिअर झाले की प्रश्न कशा स्वरूपात विचारले जातात. आता येऊया आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे. मग आता मला जो फर्स्ट क्वेश्चन अभ्यासायचा आहे, तालुका निरीक्षक संघ. आता महाराष्ट्र राज्यामध्ये जर आपण सहकार क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी विस्तार होताना दिसतो आहे आणि मोठ्या प्रमाणावर विस्तार होताना दिसत असताना त्यामध्ये आम्हाला सहकार क्षेत्रामध्ये नवनवीन त्या ठिकाणी तंत्रज्ञानाचाही वापर होताना दिसतो आहे. त्याचबरोबर व्यवस्थापन मंडळ, पदाधिकारी वर्ग, संचालक मंडळ, कार्यकारी समिती या देखील मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी स्थापन होताना दिसत आहेत. म्हणजे एक खऱ्या अर्थाने काय होतंय की सहकार चळवळीला कुठेतरी चालना मिळते. म्हणजे विकासात्मक सहकार क्षेत्र हे आता आघाडीच्या दिशेवरती त्या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळतं. म्हणून आम्हाला त्या रिलेटेड देखील एक महत्त्वाचा जो सेकंड क्वेश्चन मी घेतलेला आहे तो ह्या आपल्या पॉइंटशीच कनेक्टेड असणार आहे. ओके. मग सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्र स्तरावरती त्याचबरोबर राज्य स्तरावर आणि जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर असे 3 स्तर आपल्याकडे त्या ठिकाणी सहकार क्षेत्रामध्ये बघावयास मिळतात. मग आम्हाला आज जो टॉपिक अभ्यासायचा आहे तो तालुका सहकारी निरीक्षक संघ. आता तालुका सहकारी निरीक्षक संघ म्हटलं तर यामध्ये एक गोष्ट आम्हाला लगेच क्लिक झाली पाहिजे की सहकार क्षेत्राचा विकास. मग सहकार क्षेत्राचा विकास घडून आणण्यासाठी सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 स्तरांवरती संस्था कार्यरत आहे. एक तालुका, जिल्हा आणि राज्य. मग आपण तालुका स्तरावरचा अभ्यास करणार आहोत की तालुका स्तरावरती अस्तित्वात असणाऱ्या सहकारी संस्था यांना योग्य मार्गदर्शन करणं, त्यांवर नियंत्रण ठेवणं, त्यांना योग्य ते वित्त पुरवठा करणं, ही गोष्ट त्या ठिकाणी तालुका सहकारी निरीक्षक संघ ही एक महत्त्वाची त्या ठिकाणी जबाबदारी पार पाडताना आपल्याला बघावयास मिळते. मग आम्हाला परीक्षेला याचं उत्तर कसं लिहायचं आहे हे आपण समजून घेणार आहोत. ओके. चलो फर्स्ट आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे तालुका सहकारी निरीक्षक संघ. चला प्रत्येकाने हेडिंग दिली वरती. महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत. नीट लक्ष द्या. त्यामध्ये हवं तर लिहून घेत असाल तर व्यवस्थितरित्या सांगतो त्या पद्धतीने लिहून घ्या. ओके. क्या फर्स्ट लाईन कृषी पतसंस्था आणि बहुउद्देशीय सहकारी संस्था. ओके. मग ह्या कृषी पतसंस्था आणि बहुउद्देशीय सहकारी संस्थांवर निगा राखण्यासाठी म्हणजे त्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही तालुका सहकारी निरीक्षक संघाकडे म्हणजे या विभागाकडे दिली गेलेली आहे. ओके. म्हणजे फर्स्ट पॉइंट आपल्याला यामध्ये काय क्लिअर होतोय की कृषी पतसंस्था त्यानंतर बहुउद्देशीय सहकारी संस्था यांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी जबाबदारी कुणाकडे आहे? तालुका स्तरावर.
कारण ह्या संस्था आपण कुठे बघतो, तालुका स्तरावरती स्थापन झालेल्या असतात. मग त्यांवर कुठेतरी नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला एक वेगळा संघ स्थापन करावा लागला आणि तो वेगळा संघ म्हणजे कोणता? तालुका सहकारी निरीक्षक संघ. ओके. चला, फर्स्ट लाईन क्लिअर झाली. सेकंड लाईन मध्ये आपण पाहूया. या यंत्रणेद्वारे, म्हणजेच कोणती यंत्रणा? तालुका सहकारी निरीक्षक संघ यांच्याद्वारे आधिपत्याखाली सहकारी संस्थांची नियमित तपासणी व पाहणी करणं हे एक महत्वाचं आहे. त्यानंतर या विभागाद्वारे तालुका सहकारी निरीक्षक संघांची स्थापना महत्वाची त्यासाठीच केली गेलेली आहे की संस्थांची त्या ठिकाणी काय करणं? निगा राखणं, तपासणी करणं, निरीक्षण करणं, पाहणी करणं. ओके. चलो पुढे घ्या. ज्या तालुक्यामध्ये, हा एक महत्वाचा मुद्दा आहे की ज्या तालुक्यामध्ये, जर आपण काही तालुक्यांच्या घटकांचा विचार केला तर या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा आहे की ज्या तालुक्यामध्ये सहकारी संस्थांची संख्या जास्त असते, म्हणजे ज्या तालुक्यात सहकारी संस्था जास्त आहेत, त्या ठिकाणी तालुका सहकारी निरीक्षक संघ स्थापन केला जातो. पहिला पॉइंट क्लिअर झाला. चलो, मग आपल्याला या ठिकाणी पाहायचंय की ज्या सहकारी संस्था तालुक्यामध्ये जास्त आहेत तर त्या ठिकाणी आम्हाला सहकारी निरीक्षक संघ म्हणजे तालुका सहकार निरीक्षक संघ स्थापन करावा लागतो, कारण त्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी संस्थांवर. ओके. परंतु अशा ठिकाणी एका तालुका सहकारी निरीक्षक संघ 2 तालुक्यांसाठी सुद्धा त्या ठिकाणी वापरला जातो. व या ठिकाणी एका तालुका सहकार निरीक्षक संघाची स्थापना केली जाते. म्हणजे समजा जर तालुक्या वाईज जर आपण काही घटकांचा विचार केला तर काही तालुक्यांमध्ये जी काही संस्थांची संख्या आहे ती कमी असेल आणि दुसऱ्या तालुक्यामध्ये सहकारी संस्थांची संख्या तितकीच असेल, तर दोन्ही सहकारी संस्थेच्या संदर्भातील त्या ठिकाणी दोन्ही तालुक्यां मिळून त्या ठिकाणी एक सहकार निरीक्षक संघ म्हणजेच तालुका सहकार निरीक्षक संघ त्या ठिकाणी स्थापन केला जातो. म्हणजे 2 तालुक्यां मिळून एक सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला तालुका सहकार निरीक्षक संघ स्थापन करता येतो, कारण सहकारी क्षेत्रामध्ये विकासात्मक बदल घडून आणणं, त्याचबरोबर सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवणं, त्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणं, त्यांना योग्य ते वित्त सहाय्य पुरवणं, हे या तालुका सहकार निरीक्षक संघाचं काय असणार आहे? प्रमुख महत्वाचं कार्य. पॉइंट क्लिअर? चलो, आता इथपर्यंत आम्हाला सर्वांना व्यवस्थित मुद्दा क्लिअर झाला. मग आम्हाला एक महत्वाचा पॉइंट आहे, मग तालुका सहकार निरीक्षक संघ जर आम्ही स्थापन केलाच, ओके, पण तालुका सहकार निरीक्षक संघावर नियंत्रण कोण ठेवणार? कोण ठेवणार? जिल्हा सहकार निरीक्षक संघ म्हणजे जिल्हा पर्यवेक्षण समिती. मग यापुढे जिल्हा पर्यवेक्षण समिती ही तालुका सहकार निरीक्षक संघावर पर्यवेक्षण करते, म्हणजेच काय करते? नियंत्रण ठेवते. येतोय पॉइंट लक्षात? म्हणून त्यांच्यावरती कामकाजाचा आढावा घेते. मग तालुका स्तराने काय काय कामकाज केलेलं आहे, किती संस्थांवर नियंत्रण ठेवलेलं आहे, किती संस्थेला वित्त पुरवठ्यासाठी शिफारसी केलेल्या आहेत, याची पाहणी जिल्हा सहकारी निरीक्षक संघ म्हणजे त्या ठिकाणी जिल्हा पर्यवेक्षण समिती त्या ठिकाणी कामकाज पाहत असते. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, जिल्हा पर्यवेक्षक समिती तालुका सहकार जी काही समिती असणार आहे त्यावरती नियंत्रण ठेवते आणि तालुका सहकारी जी काही निरीक्षण समिती आहे ती आपल्या तालुका स्तरावरती अस्तित्वात असणाऱ्या सहकारी संस्थांना मार्गदर्शन करणं. पॉइंट क्लिअर? मग आता आम्हाला यामध्ये काय लिहायचं आहे? फक्त त्यांची कार्य लिहायचे आणि कार्य सुद्धा अगदी जनरल आहेत की जे मी आता मध्यंतरी तुम्हाला एक्सप्लेन मध्ये ते पॉइंट क्लिअर केलेले आहेत. चला, आपल्याला वन बाय वन फक्त कार्य लिहून घ्यायचे आहे. चला, कार्य घ्या पहिलं. आपल्या कार्यक्षेत्रातील तालुका सहकारी निरीक्षक संघाचं फर्स्ट कार्य घ्या. आपल्या कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थांची नियमित तपासणी करणे. दुसरं, योग्य सल्ला देणे आणि त्यातच पुढे घ्या मार्गदर्शन करणं. ओके. चला, फर्स्ट सेकंड घ्या. सहकारी संघाच्या कामकाजात योग्य आवश्यक सुधारणा करणे. सहकारी संघाच्या कामकाजात योग्य आवश्यक सुधारणा करणे आणि त्यांवरती नियंत्रण ठेवणे. ओके. आणि तिसरं घ्या, संस्थांना पतपुरवठ्याचे मार्ग उपलब्ध करून देणं. संस्थांना पतपुरवठ्याचे मार्ग उपलब्ध करून देणं आणि वित्त पुरवठ्यासाठी संस्थांची म्हणजे वित्त पुरवठ्यासाठी संस्थांची वित्तीय संस्थांना त्या ठिकाणी शिफारस करणं. म्हणजे आता तालुका स्तरावरती ज्या सहकारी संस्था असतील त्या सहकारी संस्थांना जर त्या ठिकाणी वित्त पुरवठा पाहिजे असेल, म्हणजे वित्त म्हणजे निधी म्हणजे भांडवल म्हणजेच पैसा, जर त्या ठिकाणी संस्थेला पाहिजे असेल तर त्या संदर्भात वित्तीय संस्थांना
त्या संस्थेच्या शिफारसी करणं, की यांना या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्या. त्यांचे संस्थांचे उद्दिष्ट व ध्येय साध्य होण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी मदत होईल. वेळोवेळी त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करणं, त्याचबरोबर त्यांच्या कामकाजाला गती देणं आणि त्यावरती नियंत्रण ठेवणं, हे सगळ्यात महत्त्वाचं प्रमुख कार्य तालुका सहकारी निरीक्षक संघाचं आहे. पॉइंट क्लिअर? अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर तालुका स्तरावरती अस्तित्वात असलेल्या सहकारी संस्थांना योग्य मार्गदर्शन करणे, त्यांवर नियंत्रण ठेवणे, त्याचबरोबर त्यांना वित्त पुरवठा उपलब्ध करून देणे व त्यांचे उद्दिष्ट व ध्येय साध्य करणे, हे प्रमुख महत्त्वाचं कार्य तालुका सहकारी निरीक्षक संघाचं आहे. पॉइंट क्लिअर? बाकीचं तुम्ही यामध्ये एक्सप्लेनली वाढवू शकतात. मग तालुका सहकार निरीक्षक संघ त्या ठिकाणी स्थापन झाल्यामुळे काय काय महत्वाचे बदल झाले सहकारी संस्थांमध्ये तालुका स्तरावरती, तेही तुम्ही लिहू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. मग समजा तालुका स्तरावरती सहकार निरीक्षक संघ त्या ठिकाणी स्थापन झाला. हे सहकार निरीक्षक संघ स्थापन झाल्यामुळे संस्थेला आपले योग्य दिशेने उद्दिष्ट व ध्येय साध्य होण्यासाठी मदत होऊ लागली. त्याचबरोबर व्यवस्थापन कामकाजावर नियंत्रण राहू लागलं. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण त्या ठिकाणी उपलब्ध होऊ लागले. त्याचबरोबर सहकारी संस्था आपल्या ठेवीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आणि एकंदरीत ह्या सगळ्या महत्त्वाच्या घटकांमध्ये विस्तार घडून आल्यामुळे सहकार क्षेत्रामध्ये सहकारी संस्थांचं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी विकासात्मक बदल घडून येताना दिसू लागले. म्हणून आम्हाला तालुका स्तरावरती सहकारी निरीक्षक संघ म्हणजेच तालुका सहकार निरीक्षक संघ त्या ठिकाणी स्थापन करणं आवश्यक होतं. पॉइंट क्लिअर? अगदी सोपा पॉइंट आहे. जर व्यवस्थित मुद्दा समजून घेतला तर तुम्ही यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकतात. ओके. मग आता तालुका सहकारी निरीक्षक संघाचा पॉइंट आता प्रत्येकाच्या लक्षात आलाच असेल. परीक्षेला आला तर तुम्हाला त्या ठिकाणी तो लिहिताच आला पाहिजे. ओके. चला आता आपण पुढचा एक महत्वाचा मुद्दा पाहणार आहोत. म्हणजेच क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन. सहकार चळवळीमधील सहकार चळवळीमधील सहकार विभागाचे सहकार विभागाचे महत्वाचे त्या ठिकाणी महत्वाचे त्या ठिकाणी काय आहे? स्थान स्पष्ट करा. महत्वाचे स्थान स्पष्ट करा. अतिशय सोपं आहे, काय अवघड नाही हो. फक्त आम्ही सगळ्या गोष्टी तिकडे अवघड करत असतो. लॉंग क्वेश्चन अगदी व्यवस्थित समजून घेतला ना तर तुम्हाला त्या ठिकाणी काहीच अडचण येत नाही. पण काय होतंय, तुम्हाला रट्टा मारायची सवय आहे ना, की दिसलं पुस्तकात की वाच आणि मार रट्टा, कर पाठांतर. क्वेश्चन जर आम्ही समजून घेतला तर तुम्हाला पाठांतर करण्याची सुद्धा आवश्यकता नाही मित्रांनो. ओके. आणि माझे जे व्हिडिओ लेक्चर सगळे पाहिले, व्यवस्थित समजून घेतले, सगळे क्वेश्चन मोस्ट ऑफ द IMP आहेत मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. मग आता आम्हाला इथे प्रश्न त्यांनी नक्की काय विचारलाय, कारण सहकार चळवळ म्हटले. मग आता सहकार चळवळीच्या संदर्भातला जर आपण प्रमुख त्या ठिकाणी सुरुवात जर आपण पाहिली तर इंग्लंड ह्या देशामध्ये सहकार चळवळीची काय झाली हो? सुरुवात झाली. कोणी केली? सर रॉबर्ट ओवेन यांनी केली. बरोबर. म्हणून या ठिकाणी औद्योगिक क्रांतीमुळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी असंतोष निर्माण झाला होता. कामगारांवर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अन्याय होत होते आणि यावरती कुठेतरी नियंत्रण ठेवण्यासाठी सर रॉबर्ट ओवेन यांनी त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा पुढाकार घेऊन 28 कर्मचाऱ्यांना एकत्रित करून, कामगारांना एकत्रित करून सर रॉबर्ट ओवेन यांनी रॉडशेल येथे काय केलं? संस्था स्थापन केली. कोणती? कोणती संस्था स्थापन केली? मागच्या लेक्चरला मी सांगितलेलं आहे. कोणती? पायोनियर सोसायटी. ओके. ही महत्वाची त्या ठिकाणी सहकारी संस्था, एक संघटना त्यांनी स्थापन केली. रॉडशेल इक्विटेबल पायोनियर. ओके. म्हणून रॉडशेल हे त्या ठिकाणी एक महत्वाचं स्थान आहे. रॉडशेल इक्विटेबल पायोनियर म्हणजे पायोनियर ही एक महत्वाची संस्था, त्यांनी त्या ठिकाणी संघटना स्थापन केली आणि स्थापन केल्यामुळे काय झालं? पाठीमागे स्थापन केल्यामुळे काय झालं? सहकारी संस्थेच्या विकासाला चालना मिळाली. निश्चित. कारण हळूहळू त्या ठिकाणी जागतिक स्तरावरती रॉडशेल इक्विटेबल पायोनियर सोसायटी स्थापन झाली. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर जर्मनीमध्ये सहकारी संस्था स्थापन झाल्या. त्याचबरोबर रशियामध्ये सहकारी शेती संघ स्थापन झाले. त्याचबरोबर हळूहळू डेन्मार्कमध्ये मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसाय संघटना स्थापन झाल्या आणि हळूहळू हेच सहकार चळवळीचे वारे भारतामध्ये वाहू लागले.
मग भारतामध्ये सहकारी संस्था अस्तित्वात आल्या. मग भारतामध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली पतपुरवठा सहकारी संस्था, जिला आपण अन्योन्य सहाय्यकारी महामंडळ असं म्हणतो. ही पहिली पतपुरवठा सहकारी संस्था कोणी स्थापन केली? प्राध्यापक विठ्ठल लक्ष्मण कवठेकर यांनी स्थापन केली. बरोबर. मग नंतर हळूहळू भारतामध्ये सहकारी वित्तीय संस्था, त्यानंतर इतर समित्या त्या ठिकाणी स्थापन होऊ लागल्या आणि मग निश्चित हळू संस्था भारतामध्ये स्थापन झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा सहकारी चळवळीला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वारे वाहताना दिसू लागले. म्हणजेच काय, विकासात्मक बदल त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसू लागला आणि निश्चित त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती सहकारी संघटना, दुग्ध व्यवसाय संघटना, कृषी उत्पन्न समित्या, साखर कारखाने, विणकार कामगारांच्या संघटना, त्याचबरोबर खरेदी विक्री संघ, त्याचबरोबर निरीक्षण संघ हे त्या ठिकाणी स्थापन होऊ लागले आणि निश्चित सहकार क्षेत्राचा त्या ठिकाणी विकासात्मक बदल होताना आपल्याला दिसू लागला. म्हणून आम्हाला सहकार चळवळीतील महत्त्वाचे जे टप्पे आहेत ते टप्पे अभ्यासण्यासाठी आम्हाला जागतिक, भारत आणि महाराष्ट्र या तीनही घटकांचा सहकार क्षेत्रातला योग्यतोरित्या अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि या तीनही घटकांवरती आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी या ठिकाणी तीनही व्हिडिओ लेक्चर्स अपलोड केलेले आहेत. ओके. तर आता आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट हा अभ्यासायचा आहे, की सहकार चळवळीचा आता आपण थोडक्यात आता आढावा घेतलाच. मग या सहकार चळवळीमध्ये कुठेतरी योग्य आणि मानाचं आणि महत्त्वाचं स्थान सहकार विभागाचं देखील आहे. मग महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळीचा विकासात्मक बदल घडवून आणण्यासाठी आम्हाला सहकारी विभाग त्या ठिकाणी स्थापन होऊ लागले. मग हे सहकारी विभाग त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याअंतर्गत अस्तित्वात असलेल्या सहकारी संस्थांना योग्य मार्गदर्शन करणे, त्यावर नियंत्रण ठेवणे, संस्थांची नोंदणी करणे, संस्थांचं विसर्जन करणे, संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भातील महत्त्वाचे कामकाजाचे त्या ठिकाणी निर्णय घेणे, त्याचबरोबर संस्थेचं उद्दिष्ट व ध्येय साध्य होण्यासाठी वेळोवेळी त्या ठिकाणी मदत करणे, हे सहकारी विभागाचं त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे. म्हणून सहकारी विभागाच्या ह्या कार्यामुळे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळीचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विस्तार होऊ लागला. सहकार चळवळीचा विस्तार होऊ लागला म्हणजे नक्की काय, की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सहकारी संस्था या विकसित होऊ लागल्या. आणि म्हणून सहकारी संस्था विकसित झाल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्याला अवतीभोवती विस्तार देखील वाढू लागला आणि प्रगतशील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकासात्मक बदल देखील होताना आपल्याला दिसू लागला. ग्राम पातळी असेल, त्याचबरोबर तालुका पातळी असेल, त्याचबरोबर जिल्हा पातळी असेल, प्रत्येक स्तरावरती सहकारी संस्था स्थापन होऊ लागल्या आणि संस्था स्थापन झाल्यावर त्या ठिकाणी रोजगाराच्या संधीही उपलब्ध होऊ लागल्या. अर्थव्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फायदा होऊ लागला. म्हणून सहकार क्षेत्रामध्ये सहकार विभागाचं स्थान हे त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे सहकार चळवळीच्या विकासात्मक बदल घडवून आणण्यासाठी. पॉइंट क्लिअर? ओके. चलो आता आपल्याला महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीने लिहून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. चला फर्स्ट पॉइंट तुम्ही त्या ठिकाणी लिहून घ्या. सहकार विभाग हा निबंधकांच्या नियंत्रणाखालील कार्य करतो. या सहकार विभाग हा निबंधकांच्या नियंत्रणाखालील कार्य करतो. पुढे घ्या. निबंधकांना मदतीसाठी सहाय्यक निबंधक असतात. कोण असतात? सहाय्यक निबंधक असतात. मग हे सहाय्यक निबंधक त्यांच्या कार्यालयीन कामकाजाच्या संदर्भातील महत्त्वाचे त्या ठिकाणी निर्णय म्हणजेच काय, की कर्मचाऱ्यांना सहकार क्षेत्राचे योग्य पद्धतीनं प्रशिक्षण देणं. येतोय मुद्दा लक्षात? की जो सहकार विभाग आहे, की हा जो आमचा सहकार विभाग आहे, या सहकार विभागाचा त्या ठिकाणी महत्त्वाचे जे काही अधिकारी वर्ग असतात ते कोण आहे? निबंधक. मग ह्या निबंधकांची त्या ठिकाणी नेमणूक केली जाते आणि निबंधकांच्या निर्णयाखालील त्या ठिकाणी सहकारी संस्था योग्य ते कामकाज त्या ठिकाणी पार पाडताना आपल्याला दिसतात. मग निबंधकांना योग्य ती मदत करण्यासाठी त्या ठिकाणी सहाय्यक निबंधकांची सुद्धा नियुक्ती केली जाते. हा देखील महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. म्हणून त्याचबरोबर कार्यालयीन कर्मचाऱ्यांना योग्य सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सुद्धा कुणाची आहे? सहकार विभागाची. येतोय मुद्दा लक्षात? त्याचबरोबर राज्य स्तरावर कुशल आणि अनुभवी निबंधकांची सुद्धा त्या ठिकाणी नेमणूक केली जाते. मग आपल्याकडे जर बघायला गेलं तर निबंध घटकांसाठी आपल्याकडे राज्य, जिल्हा, त्याचबरोबर प्राथमिक स्तरावरती सुद्धा काय आहे? अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. कशासाठी?
तर निश्चित सहकारी संस्थांवरती योग्य ते नियंत्रण ठेवण्यासाठी. पॉइंट क्लिअर? म्हणून या ठिकाणी बघा, निबंधकांची त्या ठिकाणी कुशल आणि अनुभवी राज्यस्तरावरती त्या ठिकाणी नियुक्ती केली जाते आणि त्यांच्या नियंत्रणाखाली व योग्य मार्गदर्शनाखाली योग्य सहकारी जी काही चळवळ आहे त्या चळवळीला त्या ठिकाणी आरंभ किंवा सहकार चळवळीचा त्या ठिकाणी विकासात्मक बदल होताना आपल्याला दिसतोय. पॉइंट क्लिअर? चलो, इथपर्यंत आता तुम्हाला व्यवस्थित कळालं. म्हणून सहकारी संस्थांवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवण्याचे काम, सहकारी संस्थांवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवण्याचे काम या ठिकाणी सहकार विभागाला करावे लागते. म्हणजे हे सहकारी विभागाचं कामकाज आहे. म्हणजेच थोडक्यात काय, की इथे तुम्हाला निबंधकांची कामकाज म्हणजे कार्य हे सुद्धा तुम्ही यामध्ये व्यवस्थितरित्या लिहू शकतात. ओके. ते मी आता पुढे तुम्हाला थोडक्यात मुद्दा सांगेलच. चला, पुढचा पॉइंट आता इथे क्लिअर झाला, की सहकारी संस्थांवर आम्हाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवण्यासाठी सहकार विभागाचं त्या ठिकाणी महत्वाचं काम आहे. म्हणूनच तर सहकार चळवळीचा योग्य दिशेने विस्तार होताना दिसतोय. म्हणून त्या ठिकाणी सहकार विभागाचं सहकार चळवळीच्या दृष्टीने एक महत्वाचं स्थान आहे. पॉइंट क्लिअर? चलो, पुढे आता बघूया आपण. राज्यातील सहकारी संस्थांचं योग्य दिशेने विकास करण्यासाठी, त्याचबरोबर सहकारी संस्थांच्या नोंदणी ते विकासात्मक पद्धतीमध्ये वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्याचबरोबर संस्था बंद करण्यासाठी त्या ठिकाणी महत्वाचं, योग्य आणि मोलाचं असं स्थान हे सहकारी विभागाचं त्या ठिकाणी असणार आहे. म्हणून सहकार क्षेत्रामध्ये सहकार चळवळीला त्या ठिकाणी विकासात्मक बदल घडून आणण्यासाठी सहकार संस्थेचा त्या ठिकाणी सहकार विभाग हे महत्वाचं त्या ठिकाणी कार्य करताना आपल्याला दिसतं. मग सहकारी विभागाअंतर्गत येणारे अधिकारी वर्ग म्हणजेच कोण? निबंधक. हे निबंधक सहकारी संस्थांच्या संदर्भातील योग्य दिशेला मार्गदर्शन करणं, त्याचबरोबर संस्थांना योग्य त्या ठिकाणी वित्तपुरवठा उपलब्ध करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं, कर्मचाऱ्यांना योग्य शिक्षण प्रशिक्षण देणं, त्याचबरोबर संस्थांची नोंदणी करणं, संस्थांवर नियंत्रण ठेवणं, संस्थांच्या लेखापरीक्षणासंदर्भातील महत्त्वाचे अहवाल मागवणं, त्याचबरोबर संस्था दिवाळखोर होत असेल तर त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं, हे या ठिकाणी सहकार विभागाचं महत्त्वाचं, मोलाचं स्थान आहे. आणि यावरती जर सहकार क्षेत्रामध्ये विभागाने योग्य वेळी त्या ठिकाणी निर्णय घेऊन मार्गदर्शन केलं तर निश्चित त्या ठिकाणी सहकार चळवळीला त्या ठिकाणी योग्य ती दिशा मिळण्याचं त्या ठिकाणी मार्गदर्शन होताना आपल्याला दिसतं. पॉइंट क्लिअर? चलो, आता पुढे आपण बघूया सगळ्यात महत्वाचा मुद्दा, की सहकार चळवळ विकसित करण्यासाठी सहकार विभागाचे एक महत्वाचे कार्य त्या ठिकाणी बजावताना आपल्याला दिसतं. म्हणजेच थोडक्यात काय, की सहकार विभाग कोणते कोणते महत्वाचे कार्य त्या ठिकाणी पार पाडत असतं विभागाच्या अंतर्गत. चला, पॉइंट लिहून घ्या. ओके. पहिले घ्या, शिक्षण प्रशिक्षण. चला, पहिला पॉइंट घ्या, शिक्षण प्रशिक्षण. ओके, म्हणजे मार्गदर्शन करणे. त्यानंतर घ्या, योग्य कर्मचारी निवड. योग्य कर्मचारी निवड. योग्य कर्मचारी निवड, शिक्षण प्रशिक्षण, वित्त पुरवठा. पुढचा पॉइंट घ्या, वित्त पुरवठा. ओके, पुढे घ्या, वित्त पुरवठा झालं. त्यानंतर सहकारी संस्थांच्या अहवालाविषयी, सहकारी संस्थांच्या अहवालाविषयी, कामकाजाविषयी, कागदपत्रे रजिस्टर विषयी योग्य ती तपासणी करणं, योग्य ती तपासणी करणं हे देखील त्या ठिकाणी सहकार विभागाचं महत्वाचं कार्य आहे. ओके. मग या महत्वाच्या कार्याच्या संकल्पनेतून सहकार विभाग सहकारी संस्थांवरती योग्य ते नियंत्रण ठेवतं, देखरेख करतं, त्यांना योग्य मार्गदर्शन करतं, त्यांना त्या ठिकाणी शिक्षण प्रशिक्षण उपलब्ध करून देतं. कशासाठी? तर सहकारी क्षेत्राचा विकास होण्यासाठी. मग निश्चित सहकार क्षेत्राचा विकास झाला तर काय होईल? सहकारी चळवळीचा विकास होईल. म्हणजेच प्रत्येक स्तरावरती सहकार क्षेत्र हे विकसित होईल. ओके. आणि मग निश्चित त्यातून सहकार क्षेत्राला चालना मिळेल. पॉइंट आला लक्षात? म्हणून जर तुम्हाला लॉंग क्वेश्चन्स विचारला की सहकार चळवळीतील सहकार विभागाचे महत्वाचे स्थान काय आहे, तर आता लिहिता येईल. काय महत्वाचं स्थान आहे? तर सहकार क्षेत्रामध्ये सहकारी संस्थांना योग्य मार्गदर्शन करणे,
त्यावर योग्य नियंत्रण ठेवणे, त्याचबरोबर प्रत्येक विभागीय स्तरावरती सहकारी निरीक्षक संघ किंवा सहकारी संघ स्थापन करणे, त्याचबरोबर त्यांना वित्त पुरवठा उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर त्यांना त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या अर्थसहाय्याला त्या ठिकाणी मदत करणे आणि संस्थांचे उद्दिष्ट व ध्येय साध्य होण्यासाठी सहकार क्षेत्रांना त्या ठिकाणी वेळोवेळी त्यांच्या प्रश्नांची त्या ठिकाणी उत्तरं त्यांना देणं आणि त्यांचं त्या ठिकाणी समस्येमधून त्यांचं निराकरण करणं हे प्रमुख महत्वाचं कार्य सहकार विभागाचं असणार आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये अभिप्राय सुद्धा त्या ठिकाणी लिहिता आलाच पाहिजे. ओके. तर आजच्या लेक्चरला आपण महत्वाचे 2 क्वेश्चन पाहिले. तालुका सहकारी निरीक्षक संघ आणि दुसरा क्वेश्चन आपण अभ्यासला सहकार चळवळीतील सहकार विभागाचं महत्वाचं काय स्थान आहे. या दोन्ही गोष्टी आपण व्यवस्थितरित्या समजून घेतल्या आणि निश्चित मित्रांनो तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थितरित्या समजल्या असेल. परीक्षेला जर ही क्वेश्चन्स आले तर व्यवस्थितरित्या आपल्याला त्या ठिकाणी याचं नोट डाउन करणं गरजेचं आहे. उगाच काहीतरी त्याच्यामध्ये फेकत बसण्याची गरज नाहीये. कन्सेप्ट समजून घेतली तरच तुम्हाला प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी निश्चितपणे कळणार आहे. ओके. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट आणि आणखीन काही महत्त्वाचे इम्पॉर्टन्स असे व्हिडिओ लेक्चर्स आता आपल्या YouTube चॅनलवरती लवकरच अपलोड होणार आहे. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा एक महत्त्वाची सूचना देतो आहे, की ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहात, तर तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही त्या सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या नोट डाउन करून घेणं ही तुमची महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. ओके. व्यवस्थितरित्या शेवटपर्यंत सगळे व्हिडिओ जर पाहिले, तर तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चनसाठी कोणतीच त्या ठिकाणी अडचण निर्माण होणार नाही. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.